नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा बघणार नाही आहोत किंवा कोणताही उपाय बघणार नाही आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या स्वामी परिवारातल्या एक ताई आहेत, आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि हा अनुभव सांगायला मला खूप आनंद होतो आहे की आणि त्या ताईंचा मला मेल पण आला होता की ताई हा अनुभव तुम्ही नक्की शेअर करा. सो म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करू. अनुभव शेअर करण्यामागं पण एक खूप मोठी सेवा असते, लक्षात घ्या. आपण एखाद्याचा अनुभव शेअर करणं किंवा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करत असाल तर तुमच्या अनुभवाने प्रेरित होऊन एखादा व्यक्ती जर सेवेला लागला किंवा सेवा करायला लागला तर त्याचं कुठेतरी पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून तुमचा अनुभव कुठलाही असो, छोटा असो मोठा असो, तुम्ही नक्की शेअर करत जा. बाबा माझ्या या सेवेने मला हा अनुभव आला, माझं हे काम झालं, मला स्वामींनी प्रचिती दिली. बघा एखादा व्यक्ती असा असतो की सेवा करून खूप थकलेला असतो, खूप म्हणजे त्याचं मन डगमगलेलं असतं, तो सेवा खंडित करतो किंवा सेवा सोडून देतो. पण तुम्ही जर त्याला तुमचा अनुभव सांगितलात की नाही नाही मी ही सेवा केली, महाराजांच्यावरती विश्वास ठेवला आणि माझं महाराजांनी काम केलं किंवा महाराजांनी मला अनुभव दिला, तर कुठेतरी त्याच्या मनात एक म्हणजे उमेद जागे होते आणि त्यालाही वाटतं की आपण ही सेवा करावी, आपण ही सेवा करून बघावी, नक्कीच मला स्वामी अनुभव देतील किंवा माझं काम होईल, मला प्रचिती देतील. आणि तुमच्या ह्या सेवेने जर तो सेवा करायला लागला तर खूप मोठी सेवा हातून तुमच्या घडते, लक्षात घ्या. म्हणून अनुभव नक्की शेअर करत जा. आणि हा अनुभव शेअर करण्यामागे खूप मोठं म्हणजे विशेष आहे की बघा मी हे आपलं चॅनल मेघाज लाईफस्टाईल म्हणजे हे चॅनल चालू करण्यामागं विषय बघा चॅनल एखादं चालू करायचं म्हणजे खूप असंख्य विषय आहेत. पण खरं सांगू का, माझी अशी कंडिशन होती की मी महाराजांची सेवा करायला म्हणजे करत होते आणि कुठेतरी महाराजांनीच मला त्यांच्या सेवेत आणलं. आणि माझी अशी परिस्थिती होती की मला असं म्हणजे माझ्यावर जी वेळ होती ती इतरांच्यावरही वेळ येऊ नये असं मला नेहमी वाटायचं. म्हणजे बघा अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांच्या आयुष्यात संतान प्राप्ती नाही आहे आणि लग्नाला 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, तरी अजून बाळ होत नाही आहे. तर माझंही तसंच झालं होतं की लग्नाला 4 वर्ष झाली तरी म्हणजे संतान प्राप्ती नव्हती. आणि ते मग बघा शेवटी भोग असतात, भोग संपले की महाराज देतातच. आणि महाराजांची ज्यावेळी लीला चालू झाली त्यावेळी सगळ्या गोष्टी घडून गेल्या. महाराजांनी एक मुलगा एक मुलगी म्हणजे मला दिली आणि शेवटी भोग संपले, सेवा महाराजांनी करून घेतली आणि मला माझं फळही दिलं. आणि मला असं वाटायचं नेहमी की म्हणजे मी जे बघते किंवा माझ्या आयुष्यात जे आई होण्याचं सुख इतके दिवस नव्हतं ते इतरांच्या बाबतीत येऊ नये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज असावेत. बघा ज्याच्या आयुष्यात महाराज आहेत त्याच्या आयुष्यात कधीच कुठलं दुःख येत नाही आणि आलं तरी ते जास्त काळ टिकत नाही. आणि बघा महाराज सोबत असले ना की सगळ्या गोष्टी अशा सोप्या वाटतात. कुठेतरी मोठा खंबीर आधार आपल्या पाठीशी आहे, एक खंबीर साथ आपल्या पाठीशी आहे असं वाटतं. आणि म्हणजे कुठलंच संकट असं मोठं वाटत नाही. माझा तरी हा अनुभव आहे. म्हणून असं नेहमी वाटायचं की प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज असावेत, प्रत्येकाच्या घरी महाराज असावेत, प्रत्येकजण महाराजाच्या सेवेत असावा असं वाटायचं. आणि म्हणूनच या उद्देशाने मी हे चॅनल चालू केलं होतं. म्हणजे सगळ्यात पहिले तर मी फ्रँकली सांगते की मी अनुभव शेअर करण्याआधी मी तुम्हाला हे सांगते की चॅनलचं आज माझ्या सार्थक झालं. तर बघा काय झालं होतं की पहिल्यांदा मी असंच काहीतरी म्हणजे म्हणजे असं रेसिपीचे वगैरे असं काहीतरी पहिले व्हिडिओ होते, माझे व्लॉग होते. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे कुठेतरी महाराजांच्याकडून मला हे माझ्याकडून हे महाराजांना कार्य करून घ्यायचं होतं आणि म्हणूनच तिथून सुरुवात झाली. आणि पहिला व्हिडिओ मी टाकला होता की 11 गुरुवारचा आणि तिथून या कार्याला सुरुवात झाली. आणि शेवटी करता करविता महाराज असतात, आपण निमित्त मात्र असतो, लक्षात घ्या. आणि हे सगळं करून घेणं, तुमच्यापर्यंत माझ्याकडून सेवा येणं, बघा माझ्याकडून सेवा येणं म्हणजे मी कोणी नाही आहे, सगळे महाराज करून घेत असतात, सगळ्या गोष्टी महाराज करून घेत असतात, सगळं महाराज घडवत असतात, फक्त मी एक निमित्त मात्र आहे. आणि ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवणं देखील महाराजांचीच एक लीला आहे, त्यांनीच डोक्यात घातलेलं माझ्या हे कार्य आहे. तर अशा प्रकारे हे आपलं चॅनल सुरू झालं आणि बघता बघता 28,000 म्हणजे 29,000 प्लस आज सबस्क्रायबर आहेत.
म्हणजे खूप आनंद होतो मला की आणि बऱ्याच वेळेला तुमच्या कमेंट्स वाचून देखील खूप आनंद होतो की ताई, मी ही सेवा चालू केली आहे, तुम्ही सांगितलेली मी ही सेवा आज करते. मग कुठलीही सेवा असो, व्यसनमुक्तीची असो, कुठली पण सेवा. आणि त्यावेळी ज्यावेळी अशा कमेंट येतात ना ताई की मी ही सेवा करणार आहे किंवा चालू केले, खूप आनंद होतो, लक्षात घ्या. आणि कुठेतरी आपलं चॅनलचं म्हणजे आपण जे कार्य करतो आहे ते सार्थकी होतं आहे. महाराज आपल्या पाठीशी आहेत असं वाटतं. आणि खरंच महाराज तर पाठीशी आहेतच, म्हणूनच हे सगळं घडतं आहे. तर असो. आणि म्हणूनच मी आज म्हणेन की आज आपल्या चॅनलचं सार्थक झालं. तर मी असं का म्हणते बघा, मी असं स्वतःला कोणी मोठं समजत नाही. महाराजच बघा आपले ब्रह्मांडाचे नायक, आता ज्याच्या पाठीवर हात असतो तो कधीच म्हणजे चुकत नसतो, लक्षात घ्या. त्याच्या हातून सगळं महाराज चांगलंच करवून घेत असतात, लक्षात घ्या. तर एका ताईंचा अनुभव आहे. आणि मी गेल्या वर्षी सेवा शेअर केली होती. बऱ्याच वेळेला मी सेवा परवा पण शेअर केली होती. तर माझ्या आयुष्यात जे दुःख होतं संतान प्राप्तीचं, तसंच त्या ताईंच्या देखील आयुष्यात दुःख होतं की त्यांना संतान प्राप्ती नव्हती. जवळपास 6 वर्ष त्यांना त्या ताईंचं नाव आहे, मी नाव सांगेन. त्या ताईंचं नाव आहे रुपाली पाटील. तर त्या ताईंचं त्यांना 6 वर्ष बाळ नव्हतं. तर 6 वर्ष खूप दवाखाने केले त्या ताईंनी, खूप उपाय-तापाय केले. पण काही कुठेच अनुभव किंवा म्हणजे गुण येत नव्हता. तर एक दिवस असं झालं की ताईंच्यासमोर आपला व्हिडिओ गेला. म्हणजे शेवटी करता करविता महाराज असतात. आणि 6 वर्ष ताईंचा भोग संपला. 6 वर्ष म्हणजे ताईंनी सगळं करून बघितलं. 6 वर्ष तो म्हणजे मी आत्ता 2-3 वर्ष झाले व्हिडिओ करते, पण या 2-3 वर्षात पण त्या ताईंना म्हणजे तो व्हिडिओ समोर आला नव्हता. जवळपास पहिलाच व्हिडिओ होता तो. ज्यावेळी मी स्वतः दिंडोरीहून आले होते आणि ज्यावेळी सेवा शेअर केली होती त्यावेळी तो ताईंनी बघितला होता. म्हणजे त्याच्या आधी 6 वर्ष म्हणजे 7व्या वर्षी ताईंना राहिलं. 6 वर्ष बाळ नव्हतं, लग्नाच्या 7व्या वर्षी राहिलं. आणि त्याच्यानंतर मग 6 वर्षाचा भोग संपला. आणि एक दिवस खूप ताई म्हणजे अशा रडत होत्या की बाळ नव्हतं. स्वामींची सेवा पण त्या करायच्या, नित्यसेवा करायच्या, जी जमेल ती करायच्या. आणि एक दिवस महाराजांच्या कृपेने शेवटी महाराजांची तिथून लीला चालू झाली. आणि आपला व्हिडिओ जो एकादशीचा व्हिडिओ आहे, एकादशीच्या सेवेचा संतान प्राप्तीचा, तो ताईंच्या समोर आला. आणि ताई अशाच मोबाईल बघत म्हणजे स्क्रोल करत बसल्या होत्या आणि तो व्हिडिओ आपल्या समोर आला. आणि ताईंनी म्हणजे आपला व्हिडिओ बघितला. जी मी सेवा शेअर केली होती, मी स्वतः केलेली जी सेवा म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केली होती, तर ती ताईंनी बघितली. आणि एकादशीपासून ताईंनी सेवा करायला सुरुवात केली. आणि त्यावेळी ताईंनी मला काहीच सांगितलं नव्हतं. पण परवा ताईंचा मला मेसेज आला की ताई, मला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता. खरं तर ताईंना असं म्हणायचं होतं की म्हणजे त्याच वेळी त्या शेअर करणार होत्या, पण असतं ना की एक सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे, मगच मी सगळ्या गोष्टी शेअर करेन, असं प्रत्येकाचं असतं. तर ताईंनी परवा तो त्यांचा अनुभव शेअर केला. आणि खूप दिवसापासून लागलेल्या म्हणजे मेसेज करायच्या की ताई तुम्ही अनुभव शेअर करा ना. म्हणजे अनुभव शेअर करा म्हणजे काय की अजून एखादी जर स्त्री असेल, अजून एखादी जिच्या आयुष्यात संतान असेल, तर हा अनुभववाला व्हिडिओ बघून ती प्रेरित होईल आणि तीसुद्धा सेवा करेल आणि तिलासुद्धा आई होण्याचं भाग्य लाभेल, तिचे भोग संपतील. हाच यामागचा उद्देश आहे. तर ताई खूप सांगत होत्या की तर म्हटलं चला आज शेअर करू. तर तो व्हिडिओ जो आहे तो ताईंच्या समोर गेला. तर ताईंनी तो व्हिडिओ बघितला, त्या सगळ्या सेवा समजून घेतल्या, कशा करायच्या, काय करायच्या. मी सगळं व्यवस्थित त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या ताई कुठलंही म्हणजे स्वामींचीच लीला, स्वामींचीच कृपा म्हणून हा व्हिडिओ माझ्यासमोर आला. आणि ज्यावेळी ताई अशा रडत होत्या ना, म्हणजे अशा खूप अस्वस्थ होत्या, त्याच वेळी तो व्हिडिओ त्यांच्यासमोर गेला. आणि ताईंनी तो म्हणजे बघितला आणि सेवेला चालू केलं. तर येणाऱ्या एकादशीपासून आणि हार्डली 8-10 दिवसात काहीतरी एकादश होते. आणि एकादशीपासून ताईंनी सेवेला चालू केलं. मग ती एकादशीची जी कुठली सेवा मी त्यात सांगितलेली आहे, म्हणजे मी स्वतः केलेली आणि गुरुमाऊलींनी सांगितलेली, त्या सगळ्या सेवा ताईंनी सुरू केल्या. अगदी म्हणजे अजिबात कंटाळा सेवेचा केला नाही. महाराजांचीच ही कृपा आणि महाराजांचीच लीला म्हणून ताईंनी सेवेला सुरुवात केली. आणि महाराजांचाच आशीर्वाद म्हणून त्या सेवेला सुरुवात केली. आणि बघता बघता 6 वर्षाचा भोग त्या सेवेने अगदी ताईंनी औषधपाणी वगैरे पण सोडलं होतं. कंटाळून काहीच औषध नव्हतं, मेडिकल वगैरे काहीच त्या करत नव्हत्या, म्हणजे दवाखाने वगैरे काहीच करत नव्हत्या. आणि सगळं कंटाळून त्या सगळं सोडून दिल्या होत्या. आणि शेवट म्हणतो ना की जिथे विज्ञान संपतं तिथे तिथून अध्यात्म चालू होतं. तर
ताईंनी त्या सेवेला सुरुवात केलं आणि फक्त 3 महिन्यामध्ये या सेवेने महाराजांच्या कृपेने आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ताईंना प्रेग्नेन्सी राहिली. फक्त या सेवेने जी आपण सेवा शेअर केली होती. म्हणजे मी परत एकदा सांगते, माझा मोठेपणा किंवा माझं असं मी म्हणत नाही. फक्त ही सगळी महाराजांची लीला आहे, लक्षात घ्या. त्याच वेळी महाराजांच्या म्हणजे ताईंच्या समोर हा व्हिडिओ जाणं आणि ताई म्हणतात की तुमच्यामुळं ताई माझ्या आयुष्यात आज आनंद आहे. पण मी परत एकदा सांगते की माझ्यामुळे काही नाही, करता करिता सगळं महाराज आहेत. महाराजांचीच इच्छा होती म्हणून तो व्हिडिओ त्यावेळी तुमच्यासमोर आला आणि तुमचे कुठेतरी भोग संपले होते म्हणून तिथून महाराजांची लीला चालू झाली आणि महाराजांनी तुमच्याकडून सेवा करून घेतली. माझं असं काही नाही, फक्त आपण निमित्त मात्र आहोत. बघा, एकमेकांच्या मदतीला धावून जाणं ही सुद्धा महाराजांची शिकवण आहे आणि त्या शिकवणीतूनच हे चॅनल मी चालू केलं होतं. कुठेतरी फुलाची पाकळी, एखाद्या जरी सेवे करायचं चांगलं झालं, एखाद्या जरी भक्ताचं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्या चॅनलमार्फत चांगलं झालं तर नक्कीच त्याचं पुण्य कुठेतरी मलाही मिळेल आणि एक सेवेकरी देखील घडेल, हेच या चॅनलचं उद्दिष्ट होतं आणि ते खरंच आज सार्थकी झालं. तसं बरेच ताईदादा म्हणतात की ताई आम्ही सेवा सुरू केली, त्यावेळी खूप आनंद होतो, लक्षात घ्या. आणि महाराजांचीच ही कृपा आहे. तर ताईने सेवा सुरू केली आणि 3 महिन्यातच कुठलाही औषध नाही, कुठलाही दवाखाना नाही किंवा कुठलाही उपाय सगळं ताईने सोडून दिलं होतं. फक्त त्या एकादशीच्या सेवेने आणि म्हणजे बाकीच्या ज्या काही मी सेवा शेअर केल्या त्या सगळ्या सेवा ताईने, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही सेवा सांगितल्या होत्या त्या सगळ्या ताईने केल्या, अगदी मनापासून केल्या, महाराजांच्यावर विश्वास ठेवून अगदी श्रद्धेने केल्या. जे काही तीर्थ आहे ते दोघा नवरा बायकोनी ग्रहण केलं आणि त्यात म्हणजे ताईंच्या मिस्टरांनी सुद्धा त्यांची साथ दिली की एखाद्या वेळेस एखादे असतात लोक की कशाला ही सेवा करते किंवा हे काय आहे, तीर्थ देताना वगैरे लोक म्हणजे हे काय आहे असं वगैरे असतं. तर ताईंचे मिस्टर देखील त्यांच्या पाठीशी होते आणि त्या ज्या काही सेवा करायच्या, म्हणजे पहिल्या दिवशी कसं असतं की पहिल्या दिवशी दोघांनी मिळून सेवा करायची असते, तर दोघांनी मिळून ती सेवा केली होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ताईंनी एकटी सेवा केली होती. म्हणजे तीर्थ आहे ते दोघांनी अगदी न चुकता रोज ते तीर्थ घेत होते. आणि खरंच सांगते, मला आज खूप आनंद होतो की ताईंच्या आयुष्यात आज एक सुंदर अशी चिमुकली आहे, अशी एक गोड परी आहे आणि म्हणजे अक्षरशः अनुभव ऐकून म्हणजे डोळ्यात पाणी आलं. म्हणजे बघा ना, महाराजांची लीला कशी होते, कुणाच्या मार्फत कुणाचं चांगलं होईल हे म्हणजे सांगता येत नाही आणि महाराज कुणाकडून ते करवून घेतील असं म्हणजे काही सांगता येत नाही. सगळी महाराजांची लीला आहे, लक्षात घ्या. आपण निमित्त मात्र असतो, हे सगळं महाराजच करवून घेत असतात. म्हणजे त्यावेळी ते एक म्हणजे व्हिडिओ शेअर करणं, बघा त्या ताईंचं कुठेतरी चांगलं होणार असेल म्हणून माझ्याकडून तो व्हिडिओ शेअर झाला. म्हणजे मी परत सांगते की मी मोठेपणा म्हणते, महाराजांनी ते माझ्याकडून करवून घेतलं आणि त्या ताईंचा उद्धार होणार होता. त्या कुठेतरी त्या कार्यातून, त्या व्हिडिओमार्फत, त्या सेवेतून अगदी छोट्या गोष्टी असतात पण खूप मोठा अनुभव आपल्याला देऊन जातात. आणि अक्षरशः मला म्हणजे आज इतकं छान वाटतं आहे ना की म्हटलं बाकीचं काही नाही, आज कुठली सेवा नाही, काही नाही, पण आज हा अनुभव शेअर करायचा. आणि त्या ताईंनी छान म्हणजे असे सेवा अगदी कंटिन्यू सुरूच ठेवली आणि 3 महिन्यानंतर ताईंना म्हणजे पिरियड्स मिस झाले आणि ताईंना म्हणजे ताईने ज्यावेळी चेक केलं किंवा ज्यावेळी दवाखान्यात जाऊन आल्या त्यावेळी ताईंच्या अक्षरशः डोळ्यात पाणी होतं. आणि त्या ताई परवा अनुभव सांगताना म्हटल्या की ताई, ज्यावेळी मला कळालं ना त्यावेळी पहिल्यांदा महाराजांच्या पाया पडले आणि त्याच्यानंतर मला तुमचा चेहरा डोळ्यासमोर आला की तुमच्यामुळे आज हे शक्य झालं. तर मी ताईंना परत एकदा सांगते की मी कुणी नाही आहे आणि किंवा कुठलाच सेवेकरी हा मोठा म्हणजे स्वामींचा सेवेकरी हा होणं हे भाग्यच असतं, पण एक निमित्त मात्र आपण असतो. माझ्याकडून ते महाराज करवून घेत होते, लक्षात घ्या. मी कुणीही नाही. हेच मला ताई तुम्हाला परत एकदा सांगायचं आणि सगळ्याच ताईदादांना सांगायचं की माझं काही नाही, हे सगळं जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते ते सगळे महाराज माझ्याकडून करवून घेत असतात. आणि म्हणून मी परत एकदा सांगेन की ताई, तुम्ही असं काही म्हणू नका. तुम्ही माझे आभार मानण्यापेक्षा महाराजांचे आभार माना की त्यांनी तुमच्याकडून सेवा करवून घेतली आणि तुमचे भोग संपल्यानंतर त्यांनी तुम्हाला छान असं फळसुद्धा दिलं. आणि त्या ताईने म्हणजे 3 महिने त्यांनी सेवा केली. 3 महिन्यानंतर ताई चेक करून आल्या, सोनोग्राफी करून आल्या आणि ताईंना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. म्हणजे 3 महिन्यानंतर त्यांना अनुभव आला या सेवेचा. आणि त्याच्यानंतर ताईंच्या घरात तर इतका आनंद झाला होता की काही विचारू नका. म्हणजे बघा, एक बाळ लहान घरात असणं खूप मोठा आनंद असतो तो. आणि
ताईंच्या आयुष्यात तर एक लक्ष्मी आली होती आणि त्याच्यानंतर 9 महिने ताई सेवा करत होत्या, सोबत नित्यसेवा पण करत होत्या त्या आणि ही सेवा पण करत होत्या. एखाद्या वेळेस जर ताईंचं काही म्हणजे तब्येत वगैरे बिघडली तर सेवा खंडित व्हायची, पण त्या जमेल तशी अगदी 9व्या महिन्यापर्यंत त्याने जमेल तशी ती सेवा केली होती. शक्यतो प्रेग्नन्सी पुरती म्हणजे मर्यादित ही सेवा केली तरी चालते, पण ताईने ती कंटिन्यू सेवा केली होती. आणि त्याच्यानंतर ताईंना गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये एक छान गोड परी त्यांच्या आयुष्यात आली आणि एक लक्ष्मी, छान लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात आली आणि महाराजांनी त्यांची कूस भरून काढली. त्यांना आई होण्याचं भाग्य लाभलं, मातृत्व त्यांना लाभलं आणि यापेक्षा मोठं सुख नसतं लक्षात घ्या एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये, जे मी स्वतः अनुभवलं आहे. त्याच्यामुळे हे असे जे काही अनुभव असतात ना ते मला म्हणजे खूप असे इथे म्हणजे टच होतात आणि म्हणून या ताईंचा मला खूप म्हणजे अनुभव सांगावासा वाटला की त्याच्यानंतर त्या बाळाला आज त्या बाळाचं नाव पण ताईंनी स्वामीनी ठेवलेलं आहे. खूप सुंदर नाव आहे ताई, मला खूप आवडलं. तर स्वामीनी तिचं नाव आहे. आत्ता सध्या ती 4 महिन्याची आहे आणि परवाच त्या ताईंनी हा अनुभव शेअर केला. तर म्हणजे अनुभव ऐकल्या ना अक्षरशः म्हणजे माझ्या तरी डोळ्यात पाणी आलं होतं की महाराज कशी कुणाकडून लीला करवून घेतात हे कळत नाही. म्हणजे त्या ताईंना मी ओळखत पण नव्हते. त्या ताईंनी व्हिडिओ बघितला आणि त्या म्हणजे 6 वर्षांचा भोग त्या व्हिडिओमार्फत संपला, म्हणजे महाराजांच्या लीलेने संपला. कुठंतरी आपलं कार्य, आपण जे कार्य करतो आहे ते इतरांना आवडतं आहे आणि इतरांचं चांगलं देखील होतं आहे ह्याचंच समाधान आहे. आणि हे इतकं चांगलं कार्य महाराज माझ्याकडून करून घेत आहेत याचंसुद्धा मला खूप जास्त समाधान आहे. पैशापेक्षासुद्धा ही कमवलेली माणसं आहेत ना ती खूप महत्त्वाची आहेत आणि या माणसांच्यापेक्षा पण त्यांचं जे समस्या सुटत आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं आहे ह्याचं खूप समाधान वाटतं मला. एका ताईंची कमेंट आली होती की ताई म्हणजे एक ताई आहेत, मी थोडक्यात सांगते. त्या कोळी समाजाच्या त्या ताई आहेत आणि ते कट्टर खाणारे लोक म्हणजे मांसाहार. तर त्या ताईंचा असा एक काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणजे त्यांना पण बाळ नव्हतं आणि बाकीचे काही त्यांचे प्रॉब्लेम होते. तर ताई वेगळ्या राहत होत्या आणि त्यांचे मिस्टर जे आहे ते कट्टर खाणार होते आणि ताई म्हणायच्या की ताई पण खात होत्या ते मांसाहार आणि म्हणजे ताईंनी मला एकदा फोन केला आणि असं त्यांचं सगळं सांगितलं. तर त्यांना मी त्याच्यावरती सेवा सांगितली. तर ताई म्हणाल्या की ताई मी तर खाणार नाही, म्हणजे मी सेवा करणार आहे, पण माझे मिस्टर सोडतील की नाही माहीत नाही. मग मी त्या ताईंना सांगितलं बघा तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही नका खाऊ, त्यांना खायचं असेल खाऊ देत, काही करू देत. शेवटी ते कट्टर खाणारे म्हणजे रोज न चुकता खाणारे असे लोक होते ते त्या समाजाचे. तर ताईंनी सेवा चालू केली आणि चमत्कार बघा महाराजांचा, 15 दिवसातच तो व्यक्ती, कट्टर खाणारा व्यक्ती म्हणजे त्या ताईंचे मिस्टर स्वतःच मनाने म्हणायला लागले की मी आजपासून मांसाहार करणार नाही. म्हणजे जोपर्यंत ॲटलिस्ट तुझी सेवा आहे तोपर्यंत तरी मी घरात मांसाहार आणणार पण नाही आणि करणार पण नाही. हा चमत्कारक बदल ताईंच्या आयुष्यात घडला. म्हणजे जो व्यक्ती नॉनव्हेजशिवाय राहू शकत नव्हता तो स्वामींच्या सेवेने, बघा कुणामुळे कुणाचं चांगलं होतं, ताईंच्या सेवेने त्या दादांच्यात फरक पडला आणि दादांचं चांगलं झालं आणि शेवटी त्यांच्या आयुष्यात पण जे काही त्यांना हवं होतं ते म्हणजे नक्कीच त्यांना मिळालं. त्यांचे जे काही प्रॉब्लेम होते त्यातून त्यांना मार्ग मिळाला आणि म्हणतो ना की जो कट्टर खाणार होता त्याच्यात बदल घडला. असं असतं, महाराजांची लीला कळण्याच्या पलीकडे असते. आणि अशा बऱ्याच ताईंचे रोज काही मेसेज येतात, काही फोन येतात, काही इन्स्टाला मेसेज येतात. तर खूप छान वाटतं ऐकून की ताई असा बदल आमच्या घरात झाला, असं झालं आमचं. तर खूप हे अनुभव, छोटेसे जे अनुभव ऐकून सुद्धा खूप मनाला असं समाधान मिळतं मला. आणि आपण जे करतो आहे ते कुठेतरी कोणास तरी चांगलं होतं आहे आणि महाराज इतकं चांगलं कार्य माझ्याकडून करून घेत आहेत आणि असंच करून घेवत एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. पैसा अडका ह्यापेक्षासुद्धा ह्या गोष्टी मॅटर करतात आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या ताईंचा अनुभव तर खूपच मस्त आहे, खूपच छान. मला इतका सुंदर हा अनुभव म्हणजे आवडला की आज म्हणजे लगेच शेअरच मी तुमच्यासोबत केला की म्हणजे त्या ताई रोज मेसेज करतात, पण काही ना काही सेवांचे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला आज हा व्हिडिओ शेअर करू. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि असेच अनुभव तुमच्या आयुष्यात देखील येवोत, अशाच सेवा तुम्ही करत राहा. महाराजांच्या सेवेत बघा जो आहे त्याला कधीच काही आयुष्यात कमी पडत नाही आणि महाराज ज्याच्या पाठीशी आहेत त्याच्या आयुष्यात कधीच कुठलं संकट येत नाही आणि आलं तरी आपल्या संकट म्हणजे त्या संकटांपेक्षा आपले महाराज मोठे आहेत हे लक्षात ठेवायचं.
कायम डोक्यात एक फिट करायचं की हे संकटाला काही म्हणजे हे संकट काहीच नाही, क्षुल्लक आहे. माझे महाराज त्याच्यापेक्षा मोठे आहेत असा आपण विचार करायचा. बघा असा विचार ज्यावेळी तुम्ही कराल ना, तर त्यावेळी असं ते म्हणजे एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या मनात तयार होतील, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळेल की कुठेतरी माझ्या मागे कोणीतरी आहे, माझ्या मागे इतका मोठा आधार आहे की मग या संकटानं मी कशाला घाबरू, असं आपल्याला एक धीर येतो. कळालं का? म्हणून महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा, रोज नित्यसेवा चालू ठेवायची, रोज सेवा चालू ठेवायची आणि सेवेत राहायचं. बाकी कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.